नमस्कार, मी तुमचा मित्र ओटी सर. टी-ई-टी 2026ची परीक्षा आपल्याला उत्तीर्ण करणे आहे आणि त्यामध्ये बालमानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत, ते अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही रॅपिड फायर ही एक मालिका सुरू केली आहे, एक सीरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपण 30 प्रश्न अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. तर यामध्ये तुमचे जास्त वेळ न घालवता तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कसे उपलब्ध करून द्यावे, याविषयी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला, रॅपिड फायरच्या 30 प्रश्नांचा आपण पहिला प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की कोणती उपयोगिता आहे? तर आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी जो पर्याय क्रमांक 3 आहे हा त्याच्याबरोबर उत्तर होईल. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण घेऊया की बहुश्रेणी अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय. तर यामध्ये बहुश्रेणी अध्यापन आपण कुणाला म्हणू शकतो? तर जेव्हा एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते, त्यालाच आपण काय म्हणतो? बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतो. पुढला प्रश्न आपण घेऊया. रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे. तर कशाचे आहे? ज्ञानाचे संप्रेषण करणे, विद्यार्थ्यांचे शिस्त ठेवणे की विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा सृजन करणे. तर यापैकी 1, 2, 3 सर्वच आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा त्याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणत आहे पुढला प्रश्न? यापैकी जो पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे तो सुद्धा त्याचा योग्य उत्तर होऊ शकतो. त्यानंतर आपण पुढला पर्याय बघूया की अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांनी रिकामी जागा करावे. काय करावे? तर नेहमी जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहित करावे, हा याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर एका प्रतिभावंत बालकाची तुम्ही मदत करू शकता. कशी मदत करू शकता? तर त्याकडे अधिक लक्ष देऊन, अधिक पुस्तके देऊन, त्याला अधिक वेळ देऊन, की त्याला अनुभवाद्वारे ध्यान संपन्न करून. तर यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबरोबर उत्तर येईल. त्याला अनुभवाद्वारे संपादन संपन्न बनवून. त्यानंतर प्राध्यापक जीन पियाजे यांच्या मते 0 ते 14 वयोगटातील बालकांच्या मानसिक विकासात 4 अवस्थांमध्ये होते. तर 7 ते 14 वर्षे वयोगटातील विकासाच्या अवस्थेला काय म्हणतात? तर या अवस्थेला आपण काय म्हणतो? जीन पियाजे यांच्या मते तर मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणतो. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. त्यांनी 4 अवस्था सांगितल्या होत्या, त्यापैकी 7 ते 14 ही मूर्त क्रियात्मक अवस्था होईल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या भागावर बसून आपसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागाल किंवा कसे वागतात? तर त्याचे जो बरोबर उत्तर येईल की त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल. काय कराल? त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचारा आणि त्यानुसार आपण काय करूया? आपलं जे टीचिंग आहे किंवा आपली कृती करूया. तर पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती कोणती? प्रकल्पीय पद्धती आहे, मुलाखत पद्धती आहे, प्रश्नावली आहे की समाजमिती पद्धती आहे? समाजमिती पद्धती याच्या बरोबर उत्तर येईल, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच काय करतो? आपल्या समस्यांचे समाधान शोधतात. तर समाजमिती हा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की भारतीय शिक्षण प्रणाली ही कशी आहे? तर विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करते, विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयांसाठी तयार करते की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते? तर याचं भारतीय शिक्षण प्रणाली ही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते, हा याच्या बरोबर उत्तर होईल. हा बरोबर नाही आहे, म्हणजे फक्त परीक्षेसाठी तयार करणे बरोबर नाही, पण त्याचं उत्तर मात्र तोच असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. पुढला प्रश्न दिलेला आहे की वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा? तर अशा वेळी शिक्षकाने वैयक्तिक अध्ययन पद्धतीचा उपयोग करावा. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मौखिक मार्गदर्शन ही रिकामी जागा कमी प्रभावी असते. तर त्याच्या बरोबर उत्तर असेल कौशल्य शिकविताना कधीही मौखिक मार्गदर्शन पद्धती ही कमीच प्रभावाची असते, ती जास्त प्रभावी होत नाही कौशल्य शिकविताना, स्किल शिकविताना. पुढला आपण प्रश्न घेऊया की भावनात्मक दृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी आपण कोणाला म्हणूया? तर आपल्या विद्यार्थ्यांबरोबर सहसंबंध प्रस्थापित करणाऱ्या विद्यार्थ्यालाच आपण भावनात्मकदृष्ट्या स्थिर किंवा संतुलित म्हणूया. आता मित्रासोबत संवाद साधणाऱ्यांना आपण म्हणणार नाही. त्यानंतर जो नवीन विचारामध्ये योगदान देत नाही त्यांना सुद्धा म्हणणार नाही आणि वर्गमित्रांच्या विचाराचा आधार करत नाही त्यांना सुद्धा म्हणणार नाही. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया की रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे. तर शिक्षकाची भूमिका नेमकी
कोणती आहे? तर याचे जो बरोबर उत्तर येईल की शिक्षकाची भूमिका कोणती आहे? तर शिक्षकाची भूमिका ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यासाठी काय करणे? सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. त्यानंतर तुम्ही वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता. जर काय कराल तर मोठ्या आवाजात बोलून, फळ्यावर लिहून, चित्र काढून की प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे. याचे जो बरोबर उत्तर होईल तो होईल प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तुम्ही आपण काय करू शकतो? आपल्या वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकतो. पुढला प्रश्न आपण घेऊया की अनुकूलन व सकारात्मक व्यवहार वर्तनासाठी विद्यार्थ्यांमध्ये खालील जीवन कौशल्ये आवश्यक असतात. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे की प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण असायला पाहिजे, निर्णय घेण्याची क्षमता असायला पाहिजे, भावना व तणावाशी सामंजस्य असायला पाहिजे, म्हणजे तिन्ही असायला पाहिजे. म्हणजे वरील सर्व हा याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न दिलेला आहे की जर एका विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला की की ज्याचे उत्तर तुमच्याकडे नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर त्या प्रश्नाला तर अशा वेळी एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर द्याल. हा जो पर्याय आहे हा पर्याय बरोबर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी काय होईल? तर या 4 पर्यायापैकी बरोबर जे उत्तर असेल, एक चिंतनशील शिक्षक नेहमी वर्गात असे वातावरण निर्माण करतो की शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेस काय मिळेल? प्रोत्साहन मिळेल. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया की शिक्षणाचा मुख्य उद्देश हा कोणता असावा? तर व्यावसायिक शिक्षण कौशल्यांचा विकास करणे की सामाजिक जनजागृती विकसित करणे, परीक्षेसाठी तयार करणे की विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे. त्यानंतर आपण रॅपिड फायर सिरीज घेत आहोत. याच्यामध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करूया. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला रिकामी जागा माहीत करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी माहीत करून घेणे, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण. तर हे तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व हा त्याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते आहे? ते कला आहे, विज्ञान आहे, विधायक विज्ञान आहे की वरीलपैकी एकही नाही. तर त्याच्यापैकी जे पर्याय क्रमांक 3 आहे विधायक विज्ञान, ज्याला आपण काय म्हणतो? कन्स्ट्रक्टिव्ह सायन्स म्हणतो, बांधणी करणारे सायन्स म्हणतो, हे बरोबर उत्तर येईल. त्यानंतर शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा रिकामी जागा आहे. शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, मुख्याध्यापक केंद्रित की अनुभव केंद्रित? तर शिक्षणाचा सत्तावादी जो स्तर असतो हा नेहमीच शिक्षक केंद्रित असतो. पर्याय क्रमांक 1 याच्याबरोबर उत्तर येईल. चारित्र्याचा विकास रिकामी जागामुळे होतो. तर इच्छाशक्तीमुळे होते, वर्तन व्यवहारामुळे होते, नैतिकतेमुळे होतो की या सर्वांमुळे होतो? तर चारित्र्याचा विकास हा या सर्व गोष्टींमुळे होतो. म्हणून वरील सर्व पर्याय क्रमांक 4 याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही? तर विभेदीकरण, स्मृती स्तर, चिंतन स्तर आणि समजण्याचा स्तर. तर यापैकी अध्यापनाचा स्तर नसलेला जो स्तर आहे हा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला विभेदीकरण स्तर हा आहे. पुढला प्रश्न आपण बघूया की जर एखादा विद्यार्थी वर्गात सहभाग घेताना संकोच करत असेल तर तुम्ही एक शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून काय कराल? तर याचं बरोबर उत्तर असायला पाहिजे की जेव्हा तो प्रश्नांची उत्तरे देण्यास उत्साहित असेल तेव्हाच त्याला प्रश्न विचारा. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. रॅपिड फायर आपली सिरीज सुरू आहे. शिक्षकांचे वर्तन रिकामी जागा असते, प्रशासनात्मक सूचना देणारे, आदर्शवादी की निर्देशात्मक असते? तर शिक्षकांचे वर्तन हे नेहमी आदर्शवादी असते. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर बालिकांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणे योग्य आहे. कारण आता याच्या 4 पैकी बरोबर उत्तर कोणतं आहे? तर कारण याचं असं येईल, योग्य उत्तर याचं असं येईल की कोणतेही सामाजिक परिवर्तन करण्यासाठी फक्त बालिकाच असतात, जास्त समर्थक असतात. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की समन्वित शिक्षणाचे यश हे रिकामी जागावर आधारित असते. तर कशावर आधारित असते? समन्वित शिक्षणाचे. आता समन्वित शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान एकच ठिकाणी देणे. तर याचे
यश हे कोणावर आधारित असते, त्याचं बरोबर उत्तर यायला पाहिजे पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टतेवर समन्वित शिक्षणाचे यश हे आधारित असते. त्यानंतर अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांची समस्या सर्वात उत्तम उपचार म्हणजे काय होईल, तर याच्या बरोबर उत्तर असायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या समस्याचा सर्वात उत्तम उपचार हा निदानात्मक शिक्षण आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर एक शिक्षक विद्यार्थ्यांना रिकाम्या जागा प्रेरित करतो, तर काय पुरस्कार किंवा बक्षीस देऊन, योग्य मार्गदर्शन देऊन, उदाहरणे देऊन की वर्गात भाषण देऊन, तर याचं बरोबर उत्तर असायला पाहिजे हे बाह्य प्रेरक आहे, पुरस्कार किंवा बक्षीस देऊन. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही काय कराल, तर दुर्लक्ष कराल, परीक्षेत कमी गुण द्याल, पालकांशी संबंध साधाल की रागवाल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष कराल आणि काय कराल, हा आपल्याला सन्मान का देत नाही याच्याविषयी आपण आत्मपरीक्षण कराल. अशा प्रकारे रॅपिड फायर भाग 2चे 30 प्रश्न आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये दिलेले आहेत. ही सिरीज आपण कंटिन्यू करायची, अशाच प्रकारे प्रश्न घ्यायचा का मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.